हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 4:30 आणि आपण मित्रांनो सकाळी सकाळी लॉग इन केलेलं आहे. आणि मित्रांनो, आपल्याला एक रिझर्वेशन आहे मगरपट्टावरून 5:30 वाजताची एअरपोर्टसाठी. पण आपल्याकडे 1 तास आहे आणखी, तोपर्यंत छोट्या मोठ्या ट्रिप मारू, 1-2 ट्रिप होईल. तर मित्रांनो, थोडं मी आता राऊंड घेतोय ट्रिपसाठी, नाही का, कुठल्या ट्रॅव्हलवरून ट्रिप पडते का बघू आता. जर मगरपट्ट्यावरून रिझर्वेशन आहे म्हटल्यावर मित्रांनो, मला इथं जवळच्या छोट्या छोट्या ट्रिप बघावं लागेल, कुठल्या तरी 4-5 किलोमीटर, जेणेकरून मला लगेच जास्मिनियम सोसायटीला आहे मगरपट्टामध्ये, तर ते पिकअप करता येईल. त्याच्या हिशोबाने मला इथंच कुठेतरी ट्रिप बघावं लागेल. मित्रांनो, पहिलीच ट्रिप पडली होती आपल्याला इथं फिनिक्स मॉलची मगरपट्टावरून. तर कस्टमरला सोडलं इथं, चला म्हटलं घेऊन टाकू. रेट थोडा कमी होता, पण म्हटलं ठीक आहे, सकाळ सकाळ चला चालू होईल म्हटलं आपलं काम. अल्गोरिदमला मेसेज जाईल तेवढंच की बाबा चला ॲक्टिव्ह झाला आहे ज्ञानी भाऊ. तर त्यामुळं ती ट्रिप घेतली आणि आता बघू इकडून एखादी भेटते का आपल्याला रिझर्वेशनसाठी, नाही तर मग ते पिकअप करायला आपल्याला जावं लागेल. मला वाटतं फिनिक्स मॉलवरून इकडून तिकडून कुठून तरी पडेल, उबर टाकतात तसा ट्रिप. तर बघू एखादी ट्रिप पडते का. सकाळ सकाळचा टाईम आहे बघा, असं वातावरण आहे पुण्यामध्ये सकाळ सकाळ, एकदम फ्रेश, सगळं मोकळं मोकळं. एवढ्या सकाळी सकाळी पण कस्टमरला एसी पाहिजे. आणि कस्टमरने काय केलं होतं मित्रांनो माहिती आहे का, आधी लोकेशन टाकलं इमाननगरचं, नंतर म्हणते दादा आम्हाला खराडीला पण सोडा. म्हणलं असं होऊ शकत नाही, मला ट्रिप आहे. हे हात दाखवते मला यांची तर ट्रिप पण. मी बघा आता विमाननगरमध्ये कुठं थांबलोय, हे जिथं रामेश्वरन कॅफे आहे ना, तिथं आहे द रामेश्वर कॅफे. ते जे कर्नाटकचं फेमस आहे, ते एकदम फेमस आहे पुण्यामध्ये. तर खूप गर्दी असते भाई इथे दिवसा, एकदम म्हणजे एकदम फुल गर्दी असते इथे दिवसा. तर मित्रांनो, आपल्याला आले रिझर्वेशन ट्रिपचं लोकेशन. तर आता चाललोय मित्रांनो मी लोकेशनला. ट्रिप काही पडली नाही आपल्याला, तर ठीक आहे, त्यांना येऊन एअरपोर्टला ड्रॉप करून परत एअरपोर्टवरून आपल्याला एखादी ट्रिप पडणार. जसं ॲज युजल नेहमी मला पडते, एअरपोर्टला ड्रॉप केलं की ट्रिप पडतेच मला. सो त्यांना ड्रॉप करू आणि परत एअरपोर्टवरून एखादी घेऊन जाऊ, म्हणजे ट्रॅफिकच्या आधी चांगला बिझनेस होऊन जाईल. तर ज्या कस्टमरला मित्रांनो विमाननगरला सोडलं ना, त्यांचं म्हणजे कस्टमर काय करतात मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. आधी ते म्हणजे छोटी राईड बुक करणार इकडं तिकडं, नाही का, म्हणजे जसं की आता विमाननगरची ट्रिप कोणी पण घेतात ना, ते विमाननगरचं लोकेशन टाकले आणि नंतर मग लोगाव इकडं तिकडं लोकेशन चेंज करणार, असे बरेच लोक करतात. जसं की आता संध्याकाळी कधी कॅब बुक होत नाही, तर छोट्या मोठ्या मगरपट्टामध्येच टाकणार ड्रॉप इकडं तिकडं कुठंतरी, असं म्हणजे आयडिया करतात ते. आणि मग नंतर काय करणार, गाडीमध्ये बसले ना किंवा मग जशी ट्रिप ॲक्सेप्ट झाली ना, तसंच कस्टमर काय करणार की लोकेशन चेंज करणार. असे खूप कस्टमर करतात. तर थोडं माइंड लावून आपापला बिझनेस करायचा, कारण की लोकेशन चेंज केल्यावर एवढे पैसे वाढत नाही. ठीक आहे, थोडंफार इकडं तिकडं असेल तर ठीक आहे, पण तुम्ही एका लोकेशनवरून वन सोर्स टू अनदर सोर्स, म्हणजे नाही का, एकदमच लोकेशन जर 5-10 किलोमीटर दूर असेल तर ते नाही पुरत मित्रांनो. तर ते नाहीच पुरत, नाही पैसे वाढत नाही तेवढे. त्यापेक्षा मग ती ट्रिप कॅन्सल करून घेऊन गेलेलं परवडलंय. सो असो, नाईटला राहो पण विशेष वेगळा आहे गाडी चालवायचा. नाईटला मित्रांनो म्हणजे बघा असं मोकळं असतं, सकाळी 7, 7:30, 8 वाजेपर्यंत बऱ्यापैकी मोकळं असतं. 8 वाजेपासून हळूहळू हळूहळू रोडला चालू होतं. 9ला तर पार मग जाम लागायला चालू होतं. पण सकाळी निघायचा हा फायदा आहे मित्रांनो, रोड मोकळा असतं. 2-4 ट्रिपा मारले तरी 1000-1500चा बिझनेस होतोय. 1000 रुपयाचा कसा पण बिझनेस होऊन जातो, ट्रिपा मारले तर बरं का. ट्रिपच नाही मारल्या तर बिझनेस होत नाही बरं का. बरेच लोक असे विचार करतात, अरे 3000 रुपये खूप आरामशीर होईल. पण त्या 3000 रुपयासाठी मित्रांनो पापड बेळावं लागतं, ट्रिपा मारावं लागतं, सगळे प्रॉब्लेम्स फेस करावं लागतात, तेव्हा ते 3000 रुपये होतात. असा विषय आहे. झोप मोडावं लागतं, सगळं काही विसरावं लागतं, तेव्हा होतं. पेशन्स पाहिजे रोडला परत. तर आलोय मित्रांनो आता आपण मगरपट्टामध्ये, जाऊ कस्टमरला पिकअप करू. सिग्नल ऑन आहे, तरी पण सकाळचं सिग्नलला खूपच सांभाळून गाडी चालवावं लागतं, कारण की सकाळ सकाळ सिग्नल कोणी पाळत नाही.
पण ही गाडी टाकतं. त्यामुळे खूप इमानदारीनं आणि खूप बघून, ठीक आहे बाबा तुम्ही जावा. तर ठीक आहे, चला मित्रांनो, कस्टमरला पिकअप करतो आणि बघू नंतर एअरपोर्टवरून कुठली ट्रिप पडते ते. तर मित्रांनो, आता आलोय आपण एअरपोर्टला. गाड्या एअरपोर्टला 300 गाड्या, 321 काहीतरी गाड्या दाखवते. बघू आपला नंबर कधी लागते आता. पण फ्लाईट पण आलेली आहे बघा, सकाळच्या फ्लाईट्स खूप असतात. तर एखादी ट्रिप तर भेटेलच कुठली तरी. मित्रांनो, ट्रिप सोडल्या मला ट्रिप आली होती मगरपट्टाची रोमालवरून. 220 रुपयाला आली होती 10 किलोमीटर. पण मला वाटलं की आपण एक 300-400ची राईड बघू एकदाच, म्हटलं 300-400 येतील. पण आता निघून गेले माझे 5-7 मिनटं निघून गेले. नंतर मग ट्रिपा म्हणजे नाही का, नंबर खूप लेट आहे ना, तर मग नंबर यायला वेळ लागेल आपल्याला, आणखी अर्धा तास जाईल. तर मग ही चूक मित्रांनो मी नेहमी करत असतो. मला वाटलं की पडेल दुसरी, पण आता दुसरी ट्रिप येत नाही आहे. आता बघू किती वेळ लागते ते. पण ही चुकी नाही करायला पाहिजे मित्रांनो. मला वाटतं की जर आपण कंटिन्यू फ्लोमध्ये असलो ना, तर चांगला बिझनेस होऊन जातो. पण असो, आता त्या गोष्टी झाल्या, त्याला काही करू शकत नाही आपण. तर बघू आता आपल्याला नेक्स्ट ट्रिप कुठली येईल. लवकरच, अर्धा तास नाही लागणार, एक 5-10 मिनिटात येईल ट्रिप. कारण की खूप साऱ्या फ्लाईट्स येतात सकाळ सकाळ. आता 6 वाजले, 6 ते 7च्या दरम्यान 6 ते 7 फ्लाईट असतात. तर बघू आता आपल्याला कुठली ट्रिप भेटते. आता मला असं वाटतं की राव, ती ट्रिप मला घ्यायला पाहिजे होती, पण जाऊ दे, आता घेतली नाही. जे गेले त्याच्याबद्दल विचार करून काही फायदा नाही आहे. सो आता बघू दुसरी ट्रिप आपण कुठली घ्यायची ते. तर येईलच लवकरच ट्रिप. मित्रांनो, मी आता पिसोळीमध्ये आहे आणि 8 वाजलेले आहे, 8-8:15 वाजले. आणि हे बघा, एअरपोर्टसाठी चाललोय मी. तर कस्टमर बोलले की भैया मुझे चाय पीना है, तो थोडा रुक जाओ प्लीज. तर एवढं पोलाइटली सांगितल्यावर आपलं काम आहे, ठीक आहे, चाय प्यायचं त्यांना, एक 2-4-5 मिनिटं लागेल. असं पण कुठे ट्रॅफिक लागले, कोणी गाडी फसवली तर आपला तेवढा वेळ जातोयच. तर बघा, इथं थांबलोय मी, म्हटलं या तुम्ही चहा घेऊन. तर कसं आहे ना, असं थोडं हेल्प आपण करू शकतो कोणाला. मला ठीक वाटले ते कस्टमर, त्यांनी रिक्वेस्ट केली मला, म्हणलं ठीक आहे. एअरपोर्टवरून मित्रांनो, जी आपली सकाळची ट्रिप हुकली होती, ती ट्रिप हुकल्यानंतर मग मी एक प्रायोरिटी ट्रिप घेतली विमाननगरमध्ये एअरपोर्टवरून 130 रुपयाची. मग मला त्यानंतर बंपर चांगली ट्रिप पडली, चांगल्या रेटची. ती ट्रिप घेऊन आलो आणि आता परत एअरपोर्टला चाललो मी. आणि परत एखाद्या एअरपोर्टवरून घराकडे जाणार आणि मग त्यानंतर आपल्या ड्युटीला जायचं आहे. तर मित्रांनो, मला हे शिकणं खूप गरजेचं आहे प्रत्येक दिवसाच्या कामातून, की जर आपण सकाळी झोप मोडून येत असेल कामाला, तर सकाळी टाइमपास करणं हे खूप चुकीचं आहे. जी कुठली राईड पडेल ती राईड आपल्याला मारायला पाहिजे, कारण सकाळचा हा गोल्डन टाईम, गोल्डन पिरियड असतो. त्यामुळे सकाळी 200-150 जे पण काय असेल, जर मारत गेलं तर उबेर ट्रिपाला कमी करत नाही, असं आहे. त्यामुळं थोडी माझ्याकडून चुकी झाली. माझा 1 तास सकाळी एअरपोर्टला वाया गेला. 1 तासामध्ये कमीत कमी 300 ते 400 रुपयाचा बिझनेस आणखी वाढला असता. सो असो, याच्यामधून मला शिकायची गरज आहे आणि मी ते शिकेल. सो आता आपण एअरपोर्टला जाऊ. एअरपोर्टला ड्रॉप केल्यानंतर तिथून एखादी 100% खराडी विमाननगर मगरपट्टा पडली की ते घेऊन जाऊ. त्यानंतर रेस्ट, थोडं घरी काम आहे, घरचे कामं वगैरे करू आणि नंतर मग थोडा आराम वगैरे करून आपल्याला जायचं आहे सेकंड शिफ्टला आज कामाला. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपलं पार्ट टाईममध्ये काम असते ओला उबेरमध्ये आणि आपला जॉब पण आहे. अशा प्रकारे आपण करतो मॅनेज. आणि उठायला मित्रांनो कोणाला असं म्हणजे नाही का, हौशीनं उठत नाही मी. पण आता चला, आपल्याला चूल होती गाडी घ्यायची, घेतली आपण गाडी, तर आपल्याला गाडीचे पैसे फेडायचे आहे. त्यामुळे मग थोडं आपल्याला सकाळी उठावं लागतं. आणि उठतो असं नाही की, म्हणजे मला गाडी चालवायची आवड पण आहे. तर ठीक आहे, मला काय एवढा कंटाळा वगैरे येत नाही, पण कधी कधी होतं बाय चान्स, नाही का, कधी कधी मन करत नाही उठायचा. सो पण 1-2-3 अलाराम लावल्यावर उठतोच माणूस. कारण की मी मित्रांनो खूप लोकांना असं दिवसभरातून बघतो ना, कोणी कोणी उन्हामध्ये असं दिवसभर काम करतात. तर मग आपण हे थोडंसं छोटं मोठं काम तर करू शकतो. तर असं लोकांना बघून पण प्रेरणा भेटते आपल्याला बाहेर, की यार तो एवढा मेहनत करतोय आणि आपण थोडीशी एवढीशी गोष्ट नाही करत का. त्यामुळं चला, असो, कष्ट सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे, स्ट्रगल सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे. तर चालत राहणं खूप गरजेचं आहे या बिझनेसमध्ये पण आणि या लाईफमध्ये पण. जे होतं त्याला विसरून जायचं, समोर काय करायचं, मूव फॉरवर्ड, त्याच्यावर काम करायचं आहे आपल्याला. सो असो, ह्या 2 गोष्टी सांगितल्या मी. त्याबद्दल तुम्हाला काय याच्यामधून काही शिकायला भेटलं का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता आपण ठरवलेलं आहे की व्हिडिओ आपले थांबणार नाही, हळूहळू व्हिडिओ असेच रोज रोज देण्याचा प्रयत्न करेल मी.
आता व्हिडिओ नाही थांबणार मित्रांनो, सोशल मीडिया म्हणजेच फ्युचर आहे यानंतर समोर. हळूहळू ट्राय करेल की डे बाय डे आणखी बेटर व्हिडिओ येतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला व्हिडिओला लाईक वगैरे करत जावा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट वगैरे करा. आणि भेटूया आपण आता एअरपोर्टला गेल्यावर मित्रांनो. बिजी असते एअरपोर्ट आणि आता बघा सगळं एकदम खाली खाली आहे. सकाळी एकदम बिजी असतं एअरपोर्ट. मला नाही वाटत इथून एखादी ट्रिप पडेल म्हणून. 10च्या नंतर फ्लाईट शो करते, तर इथून निघालेलंच बरं राहील, नाही तर टाइमपास होतो एअरपोर्टला खूप. तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथंच संपवू. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.